CTV न्यूजच्या सर्व दर्शकांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण वरोरा भद्रावती मतदारसंघात काँग्रेस पक्षातर्फे उभे असलेले प्रवीण सुरेश काकडे यांच्यासोबत. प्रवीण सुरेश काकडे यांना जी उमेदवारी मिळाली त्याची चर्चाच ही अशा प्रमाणात झाली आहे या मतदारसंघात. मौखिक प्रचार झाला, त्याचा फायदा त्यांना कुठपर्यंत मिळतो याबाबत आपण त्यांच्याशी बोलूया. वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून मला जी तिकीट मिळण्यास जो उशीर झाला, तर आपण म्हणल्याप्रमाणे निश्चितच लोकांनी माझी एवढी प्रसिद्धी करून टाकली की माझा अर्धा प्रचार तिथेच झाला. आणि निश्चितच महाविकास आघाडीने आणि विशेषतः काँग्रेसने माझ्यावरती जो विश्वास दाखवला, 15-16 वर्षाच्या माझ्या प्रशासकीय कामाचा अनुभव, मतदारांशी असलेले माझे नाते आणि पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना जे एक संगत ठेवले, त्याचीच परिणिती म्हणून या मतदारसंघाची काँग्रेसची उमेदवारी ही मला मिळाली. सर, मला हे सांगा, या मतदारसंघात जातीचा हा म्हणजे सुरुवातीपासूनच जातीनिहाय ज्याला मतदारसंघ म्हटला जातो, जिथे जातीचा खूप प्रचंड प्रभाव आहे, आणि या मतदारसंघात सध्याच्या घडीत 18 उमेदवार उभे आहे. तर 18 उमेदवारापैकी कुणबी प्राबल्य असलेले उमेदवारसुद्धा 6 ते 7 उमेदवार मुख्यत्वे करून त्याच्यात तुमचाही समावेश आहे. तर ह्या जातीच्या भरोशावर जी विभागणी होईल त्याचा तुमच्यावर कुठपर्यंत प्रभाव पडेल? नाही, निश्चितच नाही. कारण कुठल्याही मतदारसंघात जातीच्या आधारावर निवडणुका होतात असं म्हणणं चुकीचं आहे. कारण काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष आहे आणि काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरच माननीय दिवंगत स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर हे सुद्धा खासदार झाले होते आणि प्रतिभाताई आमदार आणि खासदार सुद्धा झाल्या. परंतु असे म्हणता येणार नाही की फक्त जातीच्या भरोशावरच त्या निवडून आल्या. यात कुणबी असो, प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या सर्व लोकांनी त्यांना भरघोस असं मतदान केलं आणि त्याच भरघोस मतदानाच्या भरोशावर ते या क्षेत्राचे आमदार आणि खासदार झाले व त्यांनी प्रतिनिधित्व केलं. आणि आपण म्हणल्याप्रमाणे या मतदारसंघात जातीवरती निवडणूक होणार नाही. जरी आमच्या समाजाचे भरपूर लोक या इथे अपक्ष म्हणून उभे जरी असले, तरी काँग्रेसचा जो हा मतदार आहे तो काँग्रेसशिवाय दुसऱ्या कुठल्याही काँग्रेसचा म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीचे जे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहे ते महाविकास आघाडीच्या निर्णयाला समर्थन करतात आणि ते महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला मतं मारतात. त्याच्यामुळे जातनिहाय निवडणूक होणे हे अत्यंत चुकीचं आहे. असं कुठलीही गोष्ट नाही आहे. महाविकास आघाडीत आता जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की महाविकास आघाडीमध्ये आणि जे तुमचे मित्रपक्ष आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सहमतीने तुम्हाला ही निवडणूक लढायची संधी मिळाली. परंतु बंडखोरीसुद्धा झालेली आहे आणि मुकेश जीवतोडे जे शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे होते, त्यांनीसुद्धा बंडखोरी करत आपली वेगळी चूल मांडली आणि ते सुद्धा निवडणूक रिंगणात आहे. तर त्याचा प्रभाव तुमच्यावर कुठपर्यंत पडेल? महाविकास आघाडीमध्ये अधिकृत उमेदवार म्हणून मी या क्षेत्रात उभा आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे मुकेशजी जीवतोडे हे शिवसेनेचे सुरुवातीला जिल्हाप्रमुख होते. नंतर त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे या क्षेत्राची आणि इथे विद्यमान आमदार जे काँग्रेसचे होते, प्रतिभाताई होत्या, त्यांनी राजीनामा देऊन त्या खासदार झाल्या आणि जिथे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत तिथे काँग्रेसला सीट जाणार हे ठरलेलं होतं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला सीट जाण्याचा कुठलाही प्रश्न नव्हता. मुकेशजी जीवतोडे यांना सीट नाही मिळाली, ते नाराज झाले आणि त्यांनी बंडखोरी करून अपक्ष उभे आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा. परंतु महाविकास आघाडीचा आणि विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा इथे जिल्हाप्रमुख आहेत रवींद्रजी शिंदे आणि त्यांच्या पाठीमागे जे त्यांचे असंख्य कार्यकर्ते आहेत शिवसेना उभाटा गटाचे, ते माझ्यासाठी प्रामाणिकपणे इमानदारीने प्रचार करत आहेत. आणि महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गट, शिवसेना उभाटा आणि काँग्रेस हे सगळे इमानदारीने, एक निष्ठेने, एक दिलाने इथे माझा प्रचार करत आहेत आणि निश्चितच त्याचा फायदा मला होईल. राहिला विषय बंडखोराचा, श्री मुकेशजी जीवतोडे यांना पक्षाने जिल्हाप्रमुख या पदावरून काढला आहे, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्यांना पदावरून काढल्यामुळे मूळ जी शिवसेनेची जी ओळख आहे की त्यांचा मातोश्रीचा जो आदेश असतो, तो आदेश ते कधी झुगारत नाही. त्या आदेश म्हणजे त्यांच्यासाठी एक वचनी काळ्या दगडावरची रेष असते. त्याच्यामुळे कट्टर शिवसैनिक हा महाविकास आघाडीच्याच बाजूनं राहील असं मला वाटते. 15 वर्षाचा प्रचंड प्रशासकीय अनुभव आज प्रवीण काकडेंच्या पाठीशी आहे.
यांची बहीण जी सद्यस्थितीत खासदार आहे आणि जावई दिवंगत बाळू धानोरकर हे सुद्धा खासदार होते आणि या दोघांचाही सहवास राजकारणाचा त्यांना लाभलेला आहे. तर या राजकारणाचा फायदा ते समाजकारणासाठी तुम्ही कसे करू इच्छिता? निश्चितपणे राजकारण हे फक्त समाजसेवेसाठीच केल्या जाते असं माझं वैयक्तिक मत आहे. दिवंगत खासदार बाळूबा धानोरकर हे खासदार आणि आमदार होते. प्रतिभाताई विद्यमान खासदार आहेत, त्यासुद्धा आमदार होत्या. त्यांच्या सहवासात प्रत्येक अधिवेशन असो, प्रत्येक अधिवेशन म्हणा, कुठल्याही सरकारी बैठका असो, नियमितपणे शासनाशी पत्रव्यवहार असो, या सर्व गोष्टी म्हणजे माझा प्रत्यक्ष सहभाग असायचा. मी माझ्या स्वतःच्या हाताने पत्र लिहायचो, संसदेमध्ये प्रश्न मी तयार करायचो, ते प्रश्न ते खासदार आणि आमदार असताना ते अधिवेशनात मांडायचे. त्याच्यामुळे प्रत्येक प्रशासकीय गोष्टीचा मला प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या भरवशावरच मी जे खासदार मॅडमकडे किंवा आमदारांकडे जे कार्यालयामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी येतात किंवा सामान्य जनता येतात, त्यांना त्यांच्या प्रश्नांना मी योग्य उत्तरं देऊ शकतो. कुठल्या डिपार्टमेंटच्या मार्फत त्यांचे कामे होऊ शकतात, कुठल्या अधिकाऱ्याशी बोलल्याने त्यांचा प्रश्न सुटू शकतो, याची मला पुरेपूर जाण आहे. मी आपणामार्फत इथे एक आवाहन करू इच्छितो की माझ्यासमोर जे प्रतिस्पर्धी उमेदवार जे उभे आहेत त्यांनी तरी सांगावं, आपल्या भाषणात त्यांनी वैयक्तिक टीका करण्यापेक्षा त्यांनी हे सांगावं की त्यांना कुठल्या प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. आपण जेव्हा एखाद्या आमदारकीसाठी उभं आहोत, तर आमदारकीच्या उमेदवाराने त्यांनी भविष्यामध्ये आपण या क्षेत्रासाठी आपण काय करणार आहोत, आपलं विजन काय आहे, आपला एजेंडा काय आहे, ह्या गोष्टी मतदारापर्यंत सांगितल्या पाहिजे. निव्वळ एखाद्या उमेदवारावरती वैयक्तिक टीका करून इथे भाषणं देऊन आमदार बनत नाही. तुमचा या विधानसभा क्षेत्रासाठी विकासाचा काय एजेंडा आहे, इथल्या मूलभूत गरजासाठी तुम्ही काय करणार आहात, ह्या सर्व गोष्टी मतदाराला तुम्ही स्पष्टपणे सांगितल्या पाहिजे. मतदारांना फक्त भ्रमित करून ही लढत ज्या पद्धतीने म्हणजे चुरशीची तुम्ही म्हणताय, परंतु ते भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस, कारण काँग्रेसने लोकसभेमध्ये 35,000ची आघाडी या मतदारसंघात घेतली, विधानसभा मतदारसंघ, तर ती 35,000ची आघाडी भाजपा कशी काय भरून काढेल? नाही, आपण म्हटल्याप्रमाणे मी समोरच्या उमेदवाराला मी भाजपाच्या उमेदवाराला तुल्यबळ नाही म्हटलं. निवडणुकामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराला हलक्यात घेतल्या जात नाही. उमेदवार कुठलाही असो, तो आपल्या बरोबरीचा आहे, या हिशोबानेच आपण निवडणूक लढवली पाहिजे असं माझं म्हणणं होतं. राहिला विषय या मागील लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या 35,000 मताधिक्य खासदार धानोरकरांना मिळालं, निश्चितच त्या मताधिक्याच्या भरोशावर आणि मताधिक्य जे मिळालं ते जनतेचं या धानोरकर कुटुंबावरती, काँग्रेसवरती, महाविकास आघाडीवरती हे प्रेम होतं. ते या निवडणुकीतून त्या मताधिक्याने दाखवून दिलं आहे आणि त्याच मताधिक्याच्या भरोशावर, तेवढ्याच मताधिक्याने, त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्याने भाजपाच्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर मी मात करून या क्षेत्राचा काँग्रेस महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी विजयी होईल. तर प्रवीण सर हे एका शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत आणि शेतकऱ्यांची जी आजची परिस्थिती आहे ती अतिशय हलाखीची आणि अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असणे, त्यानंतर त्या परिवाराची अवहेलना आणि शेतमालाला भाव न मिळणे, म्हणजे कच्चा माल लावल्यानंतरही जेव्हा पीक निघतं तर त्या कच्च्या मालाची किंमत निघत नाही. तर अशी परिस्थिती जेव्हा शेतकऱ्यांवर आहे, तर ही शेतकऱ्यांची परिस्थिती तुम्ही कशी बदलवणार? निश्चितपणे मी जो आलो आहे तो मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातलाच मुलगा आहे. नंतर मी 16 वर्षापासून खासदार धानोरकर साहेबांशी जोडलो, जेव्हा त्यांनी माझ्या बहिणीशी लग्न केलं. आज आपल्याला मी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांची अवस्था इतकी वाईट आणि बिकट आहे. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही आहे. शेतमजुरांचे दर वाढलेले आहेत. आज जर तुम्ही साधारणतः फक्त उदाहरण म्हणून सोयाबीनचं जर आपण उदाहरण घेतलं, तर एक सोयाबीन पेरणीचा खर्च किती, सोयाबीनची बियाणाची बॅग कितीला, सोयाबीनचा काढणीचा खर्च किती, कापणीचा खर्च किती, क्रेशरचा खर्च किती, खत फवारणी आणि मजुरांचा खर्च किती, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जो शेतकऱ्यांच्या हातात जो माल विकून जो पैसा येतो तो नगण्य आहे. त्याच्यामुळे एक शेतकऱ्याची जी अवस्था आहे किंवा ज्याची जी परिस्थिती आहे ती समजू शकतो. आज प्रत्येक दिवसाला महाराष्ट्रामध्ये 8 शेतकरी आत्महत्या करत आहे. या शासनाने त्या आत्महत्येमागचं कारण शोधलं का, की आत्महत्या करण्यामागे शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, त्याला कोणते कारण, म्हणजे ती आत्महत्या होण्यासाठी अशी वस्तुस्थिती काय आहे की त्यांना आत्महत्या करण्यास ते लोक मजबूर होत आहे.
आत्तापर्यंत या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांप्रती उदासीनताच दाखवली आहे. मग त्याच्यामध्ये मग आमचे शेतमजूर असो, आमच्या बचत गटाच्या महिला असो, आमच्या उमेदच्या CRP महिला भर पावसामध्ये त्या शिवाजी पार्कला भर पावसामध्ये झोपल्या, आंदोलन केलं, पण कुणीही एक लोकप्रतिनिधी साधा त्यांना भेटायला सुद्धा गेला नाही की निवेदन नाही स्वीकारलं. ही आजची वास्तविकता आहे. मग बचत गटाचे प्रश्न असो, शेतमजुरांची असो, आज 2 वर्षाची मुलगी असो की 6 महिन्याची मुलगी असो, आज तिच्यावरती बलात्कार होत आहे, खून होत आहे, तरी हे निर्दयी सरकार त्याच्यावरती कुठलंही लक्ष देत नाही आहे. शक्ती कायदा फक्त अस्तित्वात आला, पण त्याची अंमलबजावणी कुठे होत आहे? या सर्व बाबींवरती या सामान्य जनतेनं, महिलांनी आक्षेप घेतला पाहिजे. येणाऱ्या भाजपाच्या कुठल्याही उमेदवारांना हा प्रश्न इथल्या जनतेने विचारलं पाहिजे की तुम्ही सामान्य शेतकऱ्यासाठी, सामान्य जनतेसाठी, एका आपल्या महिलांसाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आपण काय केलं, पहिले तुम्ही याचाच आम्हाला उत्तर द्या. त्यानंतरच त्यांनी जनतेला मतं मागितलं पाहिजे. आज महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योग प्रकल्प हे गुजरातला पळवले का? इथे महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगाराची कमी आहे? महाराष्ट्र हा एक सुशिक्षित, सुसंस्कृत असा राज्य आहे ज्याची पूर्ण भारतामध्ये ओळख आहे. इथे अभ्यासू मुलांची किंवा सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी नाही आहे. सगळे वेल क्वालिफाईड लोक आहे, पण त्यांच्या हाताला रोजगारच नाही ना. त्यांच्या हाताला रोजगार नाही म्हणून ते इतरत्र जातात. ते आपल्या हक्काचे प्रकल्प जेव्हा राज्यातून बाहेर राज्यात जातात, तेव्हा इथल्या स्थानिक मुलांनी काय करायचं? या सगळ्यांची दखल या शासनाने घेतली काय? त्याच्यावरती उपाययोजना केल्या काय? या मोदी सरकारच्या आणि या शिंदे फडणवीस सरकारच्या काळात फक्त आणि फक्त महिलांची, शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूकच झाली, आणि हे सत्य आहे. आणि आज प्रत्येक ग्रामीण भागामध्ये भाजपा शासित शासनाच्या विरोधात अत्यंत तीव्र अशी काय म्हणू आपण त्याला, त्या सरकारच्या विरोधात रोष आहे. आणि त्या रोषाचं रूपांतर आज येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत या शासनाला ही जनता दाखवून देईल. चंद्रपूर जिल्ह्यात जंगल हे प्रचंड प्रमाणात आहे, आणि त्यातल्या त्यात वरोरा भद्रावती मतदारसंघाच्या परिक्षेत्रात वन्य प्राण्यांचा वावर प्रचंड प्रमाणात आहे. आणि तिथे जाणारे गुराखी, शेतमजूर, शेतकरी यांच्यावर वन्य प्राण्यांचे प्रचंड प्रमाणात हल्ले झाले आहे. अनेक जण त्यात जखमी झाले आणि अनेक जण मृत्यूही पावले. तर ह्या म्हणजे वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी किंवा जे जखमी होतात आहे किंवा त्यांना संरक्षण कसं मिळेल, याकरिता तुमचं प्लॅन काय आहे? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण विचारला. आमच्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात जे आता जगातलं प्रसिद्ध असं ताडोबा अभयारण्य आहे, त्याचा काही गेट्स आणि किंवा काही अभयारण्य हे आमच्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या अखत्यारीमध्ये येते. त्यात प्रामुख्याने चंदनखेडा, मोरली, मुधोली हे क्षेत्र येतात. आपण म्हटल्याप्रमाणे निश्चितच वाघाच्या हल्ल्यात जे आमचे शेतमजूर म्हणा, शेतकरी म्हणा किंवा गुराखी, मेंढपाळ यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. हे शासनातर्फे त्यांना फक्त आर्थिक मदत दिल्या जाते, जे 25 लाख 50 लाख जी कुठली मदत असेल ती त्यांना मिळते. पण आर्थिक मदत दिल्याने कुठल्या एका परिवाराचा सदस्य आपण वापस होऊ शकत नाही, किंवा त्याच्या कुटुंबावर जे संकट कोसळलं आहे त्याच्यामध्ये आपण भागीदार होऊ शकत नाही. त्यासाठी निश्चितपणे माझा असा भविष्यामध्ये मानस आहे की तिथल्या स्थानिक, मी जेव्हा या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचारादरम्यान जेव्हा मी फिरलो, तेव्हा तिथच्या जेव्हा ताडोबाच्या लगतच्या जे गावं आहेत तिथल्या नागरिकांनी सांगितलं की त्यांनी वारंवार या प्रशासनाकडे किंवा वनविभागाकडे त्यांनी निवेदनं दिली आहेत की अभयारण्याच्या लगतच्या गावामध्ये जर आपण एक फेन्सिंग उभारली, फेन्सिंग म्हणजे त्याच्यामध्ये एक जर काटेरी तारांचं जर जाळं आपण जर तिकडे विणलं, प्रत्येक लगतचे जे 5-50 गाव आहे त्या गावाच्या सभोवताल, गावाच्या बाहेर म्हणा, एक आपण फेन्सिंग उभारली, आणि रात्रीच्या वेळेस जर आपण तिथे जर एक सोलर लाईट लावले, तर त्या सोलर लाईटमुळे काय होईल, वाघाचा जो तिकडे जो शिरकाव होणार आहे तो कमी होईल. कारण रात्री लाईटाच्या उजेडामध्ये वाघ सहसा येण्यास धजावतो. आणि जर ते फेन्सिंग लावली तर फेन्सिंगमुळे वाघाचा गावामध्ये जो शिरकाव होतो त्याला आळा बसेल. या सर्व गोष्टीची पूर्तता करण्यासाठी माझा मानस असेल. आणि आत्ता मागेच आत्ता 15 दिवसाअगोदर 20 दिवसाअगोदर मुदोली साईडच्या एका गावामध्ये एका गरीब मेंढपाळाचा त्याच्या घरासमोरच वाघ आला आणि त्याला उचलून तिकडे नेला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या घरी आम्ही त्याला सदिच्छा भेट द्यायला गेलो होतो, तेव्हा त्या ठिकाणी ही वस्तुस्थिती माहीत पडली की आज वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातल्या काही गावामध्ये म्हणजे काही म्हणण्यापेक्षा 40-50 गावामध्ये दिवसा ढवळ्या सर्रास वाघांचा संचार असतो. परंतु वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे त्या इथल्या स्थानिक नागरिकांचा हकनाक बळी जात आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार
वन्य प्रशासन आहे. तरी माझी आपणातर्फे सुद्धा या ठिकाणी मी आपण जनतेला सांगू इच्छितो की निश्चितपणे त्या लगतच्या गावामध्ये फेन्सिंग असो किंवा सोलरचे लाईट असो, ह्या सर्व गोष्टीची जर पूर्तता केली तर भविष्यामध्ये जे आपली जीवहानी किंवा मनुष्यहानी होणार आहे ती टाळता येईल. आपल्याला श्री प्रवीण काकडे यांनी सर्वच प्रश्नांची जवळपास समाधानकारक उत्तरं दिली आहे आणि त्यांचा मानस जो त्यांनी बोलून दाखवला की त्यांना या क्षेत्राचा विकास कसा करायचा आणि हा मतदारसंघ त्यांनी अगदी जवळून बघितलेला आहे आणि अनेक वर्षापासून ते या मतदारसंघात फिरत आहे. तिथल्या समस्या यांना माहिती आहे आणि लोकांच्या अगदी जवळ असलेले प्रवीण काकडे हे या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत आहे. तर येणाऱ्या 20 तारखेला जेव्हा मतदान होईल तर श्री प्रवीण काकडे यांचं नशीब कसं उघडेल ते बघण्याकरिता आपण 21 तारखेला पुन्हा प्रवीण काकडे यांच्याशी मुलाखत करण्यास येऊ. हितेश राजन हिरेसोबत बल्लू चव्हाण, CTV न्यूज, चंद्रपूर. नमस्कार.